जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। पत्रकार कृती समिती व पत्रकार सुरक्षा समिती तसेच अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। संविधान उद्देशिकेचे केले वाचन। दिनांक 14 एप्रिल महामानव बोधिसत्व भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर जिल्हा परिषद आवारातील भारतीय संविधान कोनशिलेपाशी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या स्तुत्य उपक्रमास अप्पासाहेब लंगोटे, यशवंत पवार, इक्बाल शेख, राम हुंडारे, अक्षय बबलात, सिद्धार्थ भडकुंबे, राजू बेळणे नेहरू, अमोल कुलकर्णी, रमजान मुलानी, बापूताज पाटील, नागेश पासकंटी, गिरमल्ला गुरव, सलाउद्दीन शेख, अशोक ढोणे, रवी कांसे, महेश जाधव, नरेंद्र कांबळे आदी पत्रकार बांधव तसेच सामाजिक आरटीआय कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 35वा जन्मदिवस संपूर्ण भारत त्यात संपूर्ण जगामध्ये आनंदाने साजरा केला जातो। विशेष करून सोलापुरामध्ये जी जयंती साजरी होते संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। आणि आज जिल्हा परिषद येथे संविधान कृती आहे तिथं पत्रकार कृती समिती, पत्रकार सुरक्षा समिती, पत्रकार बांधव, संपादक बांधव यांच्यामार्फत पुष्पहार अर्पण करून उद्देशिकेचे वाचन करून आज आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे। जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र। पत्रकार समिती अध्यक्ष आज डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती त्यानिमित्ताने आज जे बाबासाहेबांनी संविधान दिले या संविधानाचे उद्देशिकेचे आम्ही या ठिकाणी सार्वजनिक वाचन करून त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित पत्रकार बांधव, माहिती कार्यकर्ते व तसंच आरटीआय कार्यकर्ते उपस्थित आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक फार थोर व्यक्तिमत्व आहेत। त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की वर्षातील 365 पैकी एक अत्यंत अमूल्य प्रेरणादायी व सोन्याचा दिवस म्हणजे 14 एप्रिल। भारताचे संविधान निर्माता व महान समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण सगळ्यांनी घेऊन शिका व संघटित व्हा, संघर्ष करा हे त्यांचे अमूल्य विचार घेऊन आपण सर्वांनी यापुढे त्यांची प्रेरणा समाजापुढे प्रेरित ठेवू। प्रेरित बोलून मी माझे 2 शब्द जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र।